नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा मोरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण रेसिपी करणार आहोत समोसे। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे मैदा घेतलेला आहे 1-1.5 वाटी आणि त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि त्याला छानपैकी असं मळून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच तेलही टाकलं होतं। मळून घेतल्याच्यानंतर आपण हा साईडला ठेवून देऊया। एक साईडकडे मी आलू छिलत आहे, इकडे आलू छिलून घेऊया। तोपर्यंत आपला जो मैदा आहे तो छानपैकी फुलून जाईल। आणि तर मित्रांनो, आता आपण मसाला करून घेऊयात। त्यात टाकलेले मी लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरं टाकून सण्याला छानपैकी बारीक करून घेऊया दरदरा। आणि बारीक झाल्याच्या नंतर आपण इथे हा मसाला घेतलेला आहे आता। आणि तिथं कढई ठेवून त्याच्यामध्ये आपण 1 पळी इतकं तेल टाकणार आहोत। तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, कारण की आपल्याला हा तेलकट मसाला झाला नाही पाहिजे। त्यासाठी फक्त आपण मसाला जितका फ्राय होणार तितकंच तेल टाकूया। म्हणजे अर्धी पळी किंवा अर्धा चम्मच, 1 चम्मच छोटा टाकला तरी चालेल। इथे घेतलं आहे मित्रांनो आपण बडीशोप घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, दरदरा जाडा धनिया कुटून घेतलेला आहे आणि थोडीशी अजवाईन। असं आपण हा पूर्ण साहित्य याच्यामध्ये पहिले हरी मिरचीचा पेस्ट टाकूया। तो टाकल्याच्या नंतर आपण त्याला थोडंसं फ्राय करून घेऊया। आणि आता आपला हा फ्राय होतोय आणि हा छानपैकी फ्राय करतोय आपण। आणि इकडे मी आलू छिलून घेतलेले आहे, त्यांना आपण असंच ठेवूया। आणि हा छानपैकी असा आपला मसाला बारीक गॅसवर फ्राय होतोय। त्याच्यामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे, बडीशोप वगैरे। आणि सर्वप्रथम मित्रांनो याच्यात सोप टाकणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला याचा स्वाद थोडासा वेगळाच लागतो, खूप छान लागतो। आणि धने हे मेन आहेत, तर याला आपल्याला टाकायचंच आहे। आणि याच्यामध्ये मी आता थोडीशी हळदी आणि मीठ टाकून सण्या असं हलवून घेतलेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही की मसाला आपला बिलकुल तेलकट नाही आहे आणि हा छान असा खुला झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता हे जे आलू आहे हे टाकून घेऊया। त्याला आलं काढायचं नाही आहे, गरम गरम कढईमध्येच हे आपण छानपैकी असे बारीक करून घेऊया, ज्याने की आपल्याला याला आता डबल गरम करायची गरज राहणार नाही आहे। खूप छानपैकी असं कढईमध्ये होऊन जातोय। तर असं आपण याला छान बारीक करूया की ज्या असं आलू दिसलाच नाही पाहिजे, असं एकदम सॉफ्टपैकी नाही का छान असं करून घेऊया। तर आपण आता छानपैकी याला बारीक करून घेतलेलं आहे, हलवून सण्या साईडला ठेवून देऊया। आणि इथे आपण घेतलेला आहे आता हा पळपाट, याच्यामध्ये बारीक चिरून सांबार टाकूयात थोडासा आणि याला असं साईडला हलवून ठेवूयात। आता आपण घेतलेला आहे हा मैदा, त्याच्या एक साईडला मी कढई ठेवलेली आहे मोठी, त्याच्यामध्ये तेल घालूयात। आणि तेल एकदम बारीक आचवर ठेवायचं आहे आपल्याला, की आपल्याला समोशाला जाडं असं म्हणजे असं एकदम कडक तेल नको, तर मिडियम आचवर मी ठेवलेलं आहे। आणि इकडे अशा छानपैकी अशा पोळ्या लाटून घेते आहे मी मिडियम आकाराच्या, की जास्त गोलही नाही आणि जास्त लंबे नाही अशा। आणि हे पाहू शकता, परफेक्ट समोसा बनवायचा राहिला ना मित्रांनो, तर हा परफेक्ट आकार आपण देऊयात। आणि इथे पाहू शकता तुम्ही की मी अशी एकदम परफेक्ट समोसा बनवण्याची तुम्हाला टेक्निक एक सांगते आहे, की आपण जी दोन्ही साईडनं आपण याला दाबून जर केलं ना, तर हा परफेक्ट समोसा बनतो। आणि याला बारीक आचवर आपण छानपैकी असं शेकून घेऊयात। आपण पाहू शकता इथे खूप छानपैकी आपला असा हा समोसा झालेला आहे।